चहाचा आनंद घेतोय आणि टेम्परेचर आहे 14 डिग्री. ब्लास्ट झाला ऍक्च्युअली, टायर ब्लास्ट म्हणजे फुटला. आजच्या या व्हिडिओची सुरुवात आपण करतो या भरलेल्या बॅग पासून. सो या भरलेल्या बॅग बघून तुम्हाला तर कळलं असेल की आज आपला नवीन ट्रॅव्हल ब्लॉग सुरू होतोय आणि या ब्लॉग मध्ये आपण चाललेलो आहोत उज्जैनला. तर निलेश पण रेडी झालाय आणि आम्ही आता सगळेजण निघतोय. आज आहे बुधवार आणि वाजलेत आता बरोबर संध्याकाळचे 6:15. 6चा टायमिंग होता ठरल्याप्रमाणे, दरवेळेप्रमाणे उशीर झालाय आणि आई मोबाईल वरती आहे, यश इथे झोपलाय. बऱ्याच दिवसाने आज आपण हा व्हिडिओ बनवतोय आणि व्हिडिओचं कारणही तसंच आहे, कारण बऱ्याच दिवसांनी आम्हा सर्व मित्रांचा प्लॅन झालाय एका ठिकाणी जाण्याचा आणि ते ठिकाण पण खूप विशेष आहे, कारण बऱ्याच लोकांची इच्छा असते, आकांक्षा असते की या ठिकाणी जायचं. तर जास्त न ताणता तुम्हाला सगळ्यांना सांगून देतो की आम्ही चाललेलो आहोत उज्जैनला, म्हणजेच मध्य प्रदेशमध्ये, जिथे महाकालचं दर्शन घ्यायचंय आपल्याला. आणि बऱ्याच वर्षांची आणि बऱ्याच महिन्यापासून हा प्लॅन चालला होता आणि खरं म्हणजे बघायला गेलं तर प्रवीणनेच याच्यामध्ये पुढाकार घेऊन हा पूर्णपणे टूर प्लॅन फिक्स केलेला आहे. सो आज आपण जातोय उज्जैनला. तर ही पूर्ण एक सिरीज असणार आहे उज्जैनची, ज्याच्यामध्ये आपण तिकडे कोणत्या कोणत्या ठिकाणात फिरणार आहोत, त्यानंतर तिकडचं लोकल फूड वगैरे या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा. माझा प्रयत्न असेल की चांगले चांगले व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आणि तिकडची जास्तीत जास्त माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याची. चला सुरुवात करूया आपल्या आजच्या या टूरला. जय महाकाल, हर हर महादेव, जय शंकर भगवान की जय. तर मित्रांनो, फायनली ज्या दिवसाची आम्ही खूप दिवस वाट बघत होतो तो दिवस म्हणजे आमच्या पिकनिकचा दिवस. आणि गेल्या 1 महिना खूप अखंड मेहनत करून प्रवीणने हा प्लॅन बनवला आणि आज आम्ही सक्सेसफुली निघालो आहोत 6 जण. जेव्हा प्लॅन ठरला होता तेव्हा 10 माणसं होती, 2 गाड्या होत्या. शेवटी ती कमी होऊन आता एका गाडीवर आली आणि 6 माणसं फायनली आम्ही सगळेजण आज जातोय मध्य प्रदेशमध्ये उज्जैनला, महाकालच्या दर्शनाला. आणि तिकडचे बरेच प्लेस आपण एक्सप्लोर करणार आहोत. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूणच जोगेश्वरी ते उज्जैन हा प्रवास तुम्हाला दाखवणार आहोत. कशा प्रकारे आपण खूप मोठ्या तयारीने आलेलो, खाण्यापिण्याची पूर्ण सोय केलेली आहे. तर काय काय आपल्याकडे पंकजने आला नाही पण त्याने स्पॉन्सरशिप म्हणून लाडू दिले, शेंगदाण्याचे, त्याच्यानंतर मालकिस्टचे बिस्किट्स घेतले आहेत, त्यानंतर मस्का चस्का, बटर चकली, गुड्डे, त्यानंतर अजून पण बराच खजाना घेतलाय. 1000 रुपयाची शॉपिंग केली फक्त खाण्यासाठी आणि बाकीची होणार आहे ती वेगळीच आहे. आणि ही आहे मूगडाळ. हो, मूगडाळ आहे, हे सॉल्टेड चकली आणि अजून पण बरंच काय काय आहे खजान्यामध्ये आपल्या. एक एक गोष्ट काढतात आहे सगळेजण. ओके, हो, एक खाकरा घेतल्यात आपण, कारण आपण खूप लांबचा प्रवास करतोय त्यामुळे तिथे काय अवेलेबल असेल काय नाही आपल्याला माहिती नाही. तो आपण थोडा शेवटचा आपला राहिलेला मेनू. आणि ही भाकरवडी, महाराष्ट्राची फेमस अशी भाकरवडी सुद्धा घेतली. हे सगळं घेण्याचं कारण एकच आहे, प्रवास लांबचा आहे आणि या प्रवासामुळे सगळीकडेच काय भेटेल काय नाही भेटेल याची आपल्याला कल्पना नाही. सो आपण सगळी सोय करून चाललोय.
तर मित्रांनो 3 तासांच्या प्रवासानंतर आता आपला पहिला हॉल्ट आलेला आहे आणि पहिल्या हॉल्ट मध्ये आपण थांबलेलो आहोत आता साई धाबा, जो की भिवंडी रस्त्यावरती आहे. आणि पुढे आपल्याला टर्न घेऊन आता समृद्धीला जॉईन करायचं आहे. समृद्धी महामार्गाने आपण जाणार आहोत आणि इथे आता थोडं जेवण वगैरे करायचं आहे, कारण बरोबर 6:30ला निघालो होतो आणि आता झालेले आहेत बरोबर आहेत 9ला 5 मिनिटं कमी आहेत. बराच वेळ गेला कारण बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिक आहे ठाण्याला आणि भिवंडीच्या या रस्त्याला. तर इथे काहीतरी आता बघूया जेवायला काय मिळतंय. तर माझ्या मागे बघताय हा आहे साई ढाबा आणि इथे आता आपण जेवण करायला थांबलोय. तसं तर व्हेज जेवण करायचंय आज असं ठरलेलं आहे. बघूया आता इथे काय काय मिळतंय ते पण एक्सप्लोर करूया याच्या माध्यमातून. एंट्रन्स हा साई ढाब्याचा आणि भिवंडीचे सगळेच धाबे फेमस आहेत. मग राजधानी असेल, साई ढाबा असेल, करिश्मा असेल. बघूया आतमध्ये ऑर्केस्ट्रा सुद्धा आहे वाटतं आणि इंटेरियर बघा काय भारी बनवून ठेवलेलं आहे. इकडचे धाबे लाइटिंग साठी खूप फेमस आहेत ऍक्च्युली. सो आहे साई धाबा आतून आणि अशा प्रकारे शेड मध्ये चांगलं व्यवस्थित असं मॅनेज केलेलं आहे आणि गद्दी टाईप आहे. या गद्दी टाईप बसण्याची व्यवस्था आहे आणि मस्त मूड बनवण्यासाठी ऑर्केस्ट्रा पण आहे चालू बाजूला आणि आपली मंडळी बसली आहेत आता. काय ऑर्डर काय करायचं, व्हेज की नॉनव्हेज? नॉनव्हेज. अरे भाई तुम्ही चाललायत कुठे आणि खाणार काय? लोक चाललेत उज्जैनला पण नॉनव्हेज खायचं विचारत आहे. तर कसं वाटतंय रोशन, आपल्याला आपण बऱ्याच दिवसांनी प्लॅन केला होता उज्जैनला जायचा. भरपूर दिवसांना मी ठरवलं होतं उज्जैनला जायचं, पण रिसेंटली आता प्लॅन झाला आमचा. आता आलोय आम्ही भिवंडीमध्ये जेवायसाठी. बघा, पहिलं तर उज्जैनला 1 महिना आम्ही प्लॅनिंग केला होता. आम्ही जण होतो 10 जण. 2 गाड्या केल्या होत्या. त्यात ते 10 जणांमध्ये 4 जण कमी झाले. त्याच्यामध्ये माझा पण नंबर होता कमी व्हायचा. पण माझा मित्र खास प्रवीण त्याने मला रिक्वेस्ट केली. मी पण माझ्या जिद्दीवर ठाम राहिलो जॉबवर की मला जायचंच आहे उज्जैनला. पण आज तो क्षण कधी येतो असं झालं होतं, पण आता तो क्षण आला. खूप आनंद वाटतंय, मस्त वाटतंय. कधी उज्जैनला पोहोचतोय आणि तिकडले माहोल बघतोय असं मला भरपूर इच्छा झाली. खूप छान. मनीष, तुला कसं वाटतंय? खूप बरं वाटतंय. बऱ्याच वर्षापासून मला इच्छा होती की उज्जैनला जायचं. पण काय याच्या अगोदर पण एक प्लॅन कॅन्सल झालेला उज्जैनचा, विचार करत होते. पण योगायोगाने आता झालंय देवाच्या कृपेने, तर जायचंच आहे. हो, मी पण तुला मला वाटलं नव्हतं मी येईन म्हणून कामाच्या हिशोबात, पण म्हटलं यावेळेला जाऊ दे काम, आज उज्जैनला जाऊया. म्हणजे प्रवीण जाधव ज्यांच्यामुळे हा प्लॅन पॉसिबल झालाय, तर त्याला विचारूया. मला रडू येते. काय नाही, खूप वेगळं वाटतंय असं, कारण आज बऱ्याच वर्षाने आम्ही पहिल्यांदा बाहेर निघालोय. मोठा प्लॅन. तर 10 जण जाणार होतो. 10 बाय रोड निघालो. सगळ्यात एन्जॉयमेंट ती आहे. बघू आता पुढचा प्रवास कसा काय होतं, काय सगळ्या मित्रांनी साथ जाऊया. बघू, बाबा आणि बाबाने बोलू जाऊया आपण. तर मित्रांनो, आता आपण आहोत कसारा घाटामध्ये आणि आपल्या गाडीचा टायरच फुटलाय आणि कसारा घाटामध्ये थोडं अंतर आम्ही बोगद्यामध्येच आहे आणि इथे आपला हा टायर फुटलाय. त्यामुळे आता आपल्याला दुसरा टायर लावा लागणार आहे. स्टेपनी आपण काढतोय आणि सगळे टीम मेंबर्स लागलेत कामाला. अचानकपणे झालंय, नशीब आम्ही बोगद्यात होतो त्यामुळे इथे लाईटीची तरी सुविधा आहे. आता अंधारात खूप जास्त त्रास झाला असता. समोरून जोरदार ट्रक येतात आहे. समृद्धी महामार्ग असल्यामुळे येणाऱ्या ट्रक असतील, गाड्या असतील, त्या खूप स्पीड मध्ये येतात आहे. त्यातच आपला टायर ब्लास्ट झाला. ऍक्च्युली टायर ब्लास्ट म्हणजे फुटला आणि त्यामुळे आता आपल्याला ही स्टेपनी लावावी लागणार आहे. ही स्टेपनी आणली आपली आणि निलेश इथे येणाऱ्या गाड्यांना रस्ता दाखवतोय, कारण आपण इथे हे मार्क सुद्धा लावलाय, पण गाड्या फार स्पीडने येतात आहे त्यामुळे तो इथून गाड्यांना रस्ता दाखवतो आणि इथे आपल्या गाडीचा टायर चेंज करतात आहे प्रवीण आणि मनीष वगैरे. अचानकपणे झालं, एक्सपेक्टेड नव्हतं असं काय, कारण गाडी एकदम नवीन आहे
टायर्स पण गाडीचे नवीन आहे, पण काय म्हणतात वेळ असेल तर काही होऊ शकतं. सो नशीब टायर पूर्णपणे फुटला म्हणजे टायर, आणि त्याच्यानंतर गाडी मूव झाली नाही. नशीब रस्त्याच्या व्यवस्थित मधोमध होती आम्ही, आणि त्यामुळे आता बाजूला लावून मग टायर चेंज करतो. अशा प्रकारे आपली आता स्टेपनी लावून झाली आहे, आणि आता पुढचा प्रवास सुरू करायचा आहे. पुढे कुठे रस्त्यामध्ये जर पंक्चरवाला किंवा टायरवाला भेटला तर आपल्याला टायर रिप्लेस करावं लागेल. सकाळी 7 वाजता उभे होतो, थंडी असेल 7 वाजता असे होतो, 11 वाजता भेटतो आम्ही काम. मित्रांनो, वाजलेत रात्रीचे बरोबर 1:45 आणि आपण 2:45 वाजता पोहोचलेलो आहोत. लोकेशन काय? इंदोर रोड वरती, आणि इंदोर रोडच्या शेजारीच इथे तन्नू अमृतुल्य म्हणून आहे, जिथे गुळाचा चहा मिळतो. इथे आपण थांबलो होतो, आणि इथे बघा मनीष चहाचा आनंद घेतोय. आणि टेम्परेचर आहे 14 डिग्री. लाईट बंद झाली. 14 डिग्री टेम्परेचर आहे. पण थंडीचा अंदाज तुम्ही घेऊ शकता, कारण इथे शेकोटी लावलेली आहे. आणि आपले मित्र इथे शेकोटीचा आनंद आणि चहाचा आनंद घेत आहेत. आणि सगळीकडे असं धुकं आणि थंडी पसरली आहे. आणि हा हायवे आहे, इंदोर हायवेला आहोत आपण सध्या. आणि अजूनही आम्हाला जे आमचं लोकेशन आहे ते इथून पोहोचण्यासाठी सकाळचे बहुतेक 10 वाजणार आहेत. बघूया, अजून बराच प्रवास बाकी आहे, आणि खूप थंडी सुद्धा आहे इथे. कोरा चहा, मजा येते. वातावरण खूप थंड आहे, आणि अजून बराच प्रवास बाकी आहे. आता झोपायचं पण आहे, पण झोप आली तरी पण हा चहा घेतोय, थोडं फ्रेश वाटेल. परत एकदा प्रवासाला सुरुवात करतोय आता, आणि शांतशी गाणी लावली आहेत प्रवीणने, त्यामुळे मस्तपैकी आम्हाला झोपायचं आहे आणि त्याला जागायचं आहे. पण मजा येते प्रवासामध्ये, आणि बाहेरचं वातावरण खूप थंड आहे. बाकीची लोक झोपली आहेत, मागे माझ्या झोपली आहेत सगळेजण. पुढे मनीष जागा आहे, आणि प्रवीण गाडी चालवतोय सध्या तरी. मागे आम्ही ड्रायव्हर आणलाय, तो झोपतोय. शुभ सकाळ मित्रांनो, फायनली आपण पोहोचलेलो आहोत ओंकारेश्वरला. खूप मोठा प्रवास होता, काल संध्याकाळी 6:30 सुरू झालेला, आणि आता वाजले आहेत 9:30 पावणे 10. सो आता आपण पोहोचलेलो, आणि इथे आपण उतरलो आहे. हा एरिया आहे पुराणा बस स्टँड म्हणून आहे ओंकारेश्वरमध्ये. आता बघूया, याच्यानंतर आपल्याला एक रूम घ्यायची आहे. रूममध्ये फ्रेश व्हायचं आहे, मग नाश्ता वगैरे करून ओंकारेश्वराचं दर्शन घ्यायचं आहे. पहिला दिवस, आणि आज टूरमध्ये आपण पहिल्या दिवशी पोहोचलोय आज ओंकारेश्वरला. आणि सकाळ सकाळ आंघोळ वगैरे करून आम्ही एक रूम घेतला होता, तिथे आंघोळ वगैरे करून आता फ्रेश झालो आहे, नाश्ता करण्यासाठी आलोय. नंतर आम्ही विचार केला की इकडे नाश्ताच करायचा, तर इकडचं लोकल फूड आहे ते आपण बघूया. तर इथे आपले इंदोरचे पोहे प्रसिद्ध असतात, तर इंदोरचे पोहे आपण घेतलेत, आणि निलेश इंदोरचे पोहे ट्राय करतोय. कसे आहेत? चौकशी आहे, ठीक आहे, लोकल आहे इकडे तर त्यामुळे. आणि मनीषने घेतलंय इकडची कचोरी, आणि कचोरी छान आहे. आणि बघा, त्या कचोरीमध्ये रगडा वगैरे टाकून बनवलेली आहे. कशी आहे? एकदम छान आहे. चौकशी आहे मनीष. पप्पा पण इथे कचोरी ट्राय करतोय, आणि मी पण आता इथे कचोरीच घेतोय. त्यानंतर समोर गरम गरम समोसे बनतात, तर ते पण आपण घेऊया. तो सोनू कचोडीवाल्याकडनं आम्ही कचोडी खाऊन झालोय, आणि इथे आता प्रवीण आणि पराठा खाण्यासाठी बसलेत. रोशन पराठ्याची वेट करतात, पराठा बनतोय. आणि त्यासाठी आपण आलेलो आहेत विकास भोजनालय म्हणून आहे. इथे आय थिंक जेवणाची पूर्ण सोय आहे, आणि त्याबरोबर लिट्टी चोखा वगैरे जे काही फेमस आयटम्स असतात ते सुद्धा आहेत. आणि आपण इथे पराठे घेतोय. कुठला पराठा घेतलाय? चीज पराठा, मिक्स पराठा. ओके, मिक्स पराठा घेतलाय. तर हा आलाय मिक्स पराठा, आणि त्या पराठ्याचा आनंद घेतात आहे आपली माणसं. गरम गरम आणून दिले त्यांनी, तुटून पडलेत सगळेजण त्या मिक्स पराठावरती. निलेशने तर पोहे पण खाल्ले, समोसा पण खाल्ला, कचोरी पण खाल्ली, आता पराठा पण खातोय. नक्की किती आयटम बचवतोय माहित नाही.